मुंबईच्या आयडियलमधली ही आपण दही अंडी पाहतोय। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आत्ताचं जे गोविंदा पथक आलेलं आहे हे दृष्टिहीन पथक आहे आणि त्यांच्याकडून जवळपास आता 4 थरांची सलामी देण्यात येणार आहे। नयन फाउंडेशनच्या दिव्यांग गोविंदा पथकाकडून आता 4 थर लावून सलामी दिली जाणार आहे। सहभागी होत असताना एकमेकांचा आधार घेत कशा प्रकारे हे एकावर एक जगत आणि रोहित शर्मा T20 वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ आणि रोहित शर्माला मानवंदना यांच्याकडे दिली जाते। 1 2 3 आणि 4 थर यांनी रचलेले आहेत आणि कशा प्रकारे ते दृष्टिहीन गोविंदा पथक आहे। खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्या प्रकारे बॅलन्सिंग त्यांनी केलेलं आहे, ज्या प्रकारे एकमेकांचा आधार घेत त्यांनी 4 थर रचलेले आहेत आणि संपूर्ण नयन फाउंडेशनचे स्वयंसेवक पूर्णपणे मदत करतात। 1.5 ते 2 महिन्यांची त्याची प्रॅक्टिस असते आणि या प्रॅक्टिसच्या जोरावरच ते दरवर्षी अशा प्रकारे या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होत असतात आणि कशा प्रकारे प्रॅक्टिस केली जाते। आपल्यासोबत काही यात सहभागी आहेत। दादा मला सांग, किती दिवस प्रॅक्टिस करता तुम्ही? किती दिवस प्रॅक्टिस होती तुमची? किती दिवसाची प्रॅक्टिस? 1.5 महिना प्रॅक्टिस? 1.5 महिना दरवर्षी सहभागी होतात तुम्ही? तेव्हा नयन फाउंडेशनच्या दिव्यांग गोविंदा पथकांकडून 4 थर लावून सलामी दिली गेली। T20 वर्ल्ड कप भारतानं जिंकलेला होता। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं हा वर्ल्ड कप जिंकलेला होता आणि त्यालाच या दृष्टिहीन गोविंदा पथकांनी 4 थर लावून सलामी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।